नमस्कार, माझं नाव संजय गाढवे. आपल्या सगळ्यांना माझा परिचय असेल. कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टचा संस्थापक म्हणून गेले 3 वर्ष आम्ही शेतकऱ्याला गाईड करतोय की बा शेतीमधला कमीत कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कसं घ्यायचं. आज काय झालंय की शेतकरी भरमसाठ खर्च करतोय आणि त्या मानाने त्याला उत्पादन मिळत नाहीये. आणि आम्ही गेले 3 वर्ष ह्याच गोष्टीवरती ठाम आहोत की शेतीतला खर्च कमी होऊ शकतो जर का व्यवस्थित अभ्यास केला. आणि मग मला आज ह्याच गोष्टीचा अतिशय सुंदर असा रिझल्ट मला दाखवायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हे कांदा उत्पादक राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख 3 जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा उत्पादन घेतलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्हा. तर अशा ह्या कांद्याचा आगर असलेल्या नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यातील पाडळी आळे ह्या गावामध्ये मी आलेलो आहे. आणि पाडळी आळे ह्या गावामधील उपसरपंच हे एक शेतकरी या ठिकाणी प्रगतिशील शेतकरी आहेत आणि यांच्या कांद्याच्या प्लॉटचा अप्रतिम रिझल्ट मला तुम्हाला आज दाखवायचा आहे. नेहमीप्रमाणे मी स्वतः बोलण्यापेक्षा मी या ठिकाणी शेतकऱ्यांनाच आमंत्रित करतोय आणि आपण आमंत्रित करूया शेतकरी. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विशाल चौधरी, पाडळी आळे गावचा उपसरपंच आणि या ठिकाणी शेती करताय. म्हणजे तुम्ही उपसरपंच या नावापेक्षा ते तर आहेच राजकीय काम, परंतु शेतीशी आपली निष्ठा सगळ्यात महत्वाची आहे. आणि सगळ्यात जास्त जर आपला परिचय या गावाला असेल तर प्रगतिशील शेतकरी, बरोबर. तर मला सांगा, एक 15 दिवसापूर्वी आपली भेट झाली. आपले आदरणीय बबनरावजी थोरात साहेब यांनी आपली ओळख करून दिली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हे साहेब आपल्याला शेतीमध्ये खर्च कमी करून उत्पादन चांगलं करायचं, हा करण्यासाठी सल्ला देऊ शकतो. ह्या कांद्याच्या प्लॉटवर आपण आलो होतो 15 दिवसापूर्वी. मला तुम्ही सांगाल का 15 दिवसापूर्वी ह्या प्लॉटची काय अवस्था होती? तर या ठिकाणी आपण पाहताय तर 15 दिवसापूर्वी ही जी पात होती तरी कमीत कमी अर्ध्यापर्यंत पूर्ण पिवळी पडलेली होती. म्हणजे आपल्याला ते दिसत असेल बघा, सुरुवातीच्या काळातली करपलेली पात जी दिसते ना, ही साईडला पडलेली पात ही दिसते आपल्याला की ही करपलेली पात आहे. खालच्या कोपऱ्यामध्ये आपण पाहू शकता ही करपलेली पात आपल्याला दिसते. हा, आणि त्यानंतर पूर्ण प्लॉट हा पिवळा सर्व होता आणि हा पात वगैरे काय वाढले या ठिकाणी दिसत आपल्याला नव्हती. हा, म्हणजे तुमच्या मनाला ही वाढ पटत नव्हती पटत. बरोबर. आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून मी तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये तुमचं हे उत्पादन जे आहे हे चांगल्या पद्धतीने कसं होईल सांगू शकतो. आणि मग मी तुम्हाला ट्रीटमेंट सुचवली. ट्रीटमेंट सुचवल्यानंतर मी फक्त 1 ते 2 प्रॉडक्ट तुम्हाला सुचवले होते. त्याच्यापैकी महत्वाचा प्रॉडक्ट कोणता होता? A1 सॉइल बुस्टर. हा, तर A1 सॉइल बुस्टर हा प्रॉडक्ट आपण सुचवला आणि त्याच्यासोबत अजून 1-2 प्रॉडक्ट त्याला सप्लिमेंट म्हणून घेतले. तर साधारणपणे किती खर्च आला होता तुम्हाला एकरी? आपला एकरी ते 800-900 हजार रुपये खर्च. 900 ते 1000 रुपये. आज जवळपास 2.5 एकराच्या प्लॉटला जर 900,000 रुपये पकडले तरी फार फार तर 2,500 रुपये. हा, आता या 2,500 रुपये खर्चामध्ये एक 15 दिवसापूर्वी आपण भेटलो, त्याच्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही ऍप्लिकेशन दिली सोडून. हा, मग 2 दिवसांनी तुम्ही काय केलं? पहिलं खालून पाण्यातून सोडून दिलं, अर्धा किलो A1 सॉइल बुस्टर पाण्यातून सोडून दिलं आणि 1 ग्रॅमने त्याचा फवारा घेतला. बरं, मग तुम्हाला रिझल्ट काय दिसला? तर रिझल्ट याच्यामध्ये खरंच चांगला दिसला. आपण पाहताय तर याच्यामध्ये पातींची संख्या प्लस जो दांडा जमिनीपासून हाईट होतो ना, तर पूर्ण जमिनीपासून हा बुंदा दांडा वगैरे आणि फणी वगैरे तयार झालेली आहे याच्यामध्ये. आता शेतकरी मित्रांनो, जे सरपंच साहेब सांगतायत ना, याच्याकडे लक्ष द्या. कुठल्याही कांद्यामध्ये ना, कांद्याची जी वेन असते ना, ही वेन होणं गरजेचं असतं. आपण जर या ठिकाणी जर व्यवस्थित शूटिंग घेतलं तर आता ही जी वेन आहे आपण पाहू शकतो की याची मान कुठल्याही प्रकारे लांब दिसत नाहीये. आणि ही वेन जी झाली याच्या पातींची संख्या आपण बघूया. 1, 2, 3, 4. हे बघा, ही नवीन पात निघते. 5, 6, 7, 8, 9. जवळपास 9 ते 10, सरासरी 9 ते 10 पाती आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि मग मला तुम्ही सांगा, आता सध्या पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं. कांद्याच्या माना लांब होण्याचं प्रमाण तुमच्या गावामध्ये भरपूर आहे, सर्वाधिक आहे. आणि पाती संख्या पण त्यांना नाहीये. मग तुमच्या कुठल्याही प्लॉट मध्ये जर आपण नजर फिरवली तर कुठेही कांद्याची मान जी लांब दिसत नाही तुम्हाला, कुठे दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर आपण व्यवस्थित जर याचं शूटिंग घेतलं तर जमिनीपासून तुम्हाला काय दिसतंय? ते जमिनीपासून तुम्ही जे वेणीचं सांगत होता ते मला परत सांगा. या ठिकाणी ना जे वेणी जी तयार झाली, आपण हाईट न होता जागेवरून दांडा फुगवून झाली त्याची आणि वेणी तयार झालेली, म्हणजे याच्यामध्ये पाती संख्या आणि जी कांदा फुगवण्याची क्षमता जी आहे, म्हणजे जी पटकन होण्याची क्षमता आहे ती या ठिकाणी लवकरात लवकर होऊन जाईल. हा, म्हणजे पाथींचं गणित काय माहितीये का? जितक्या पाथी तितक्या पाकळ्या आणि जितक्या पाकळ्या तितकी फुगवण.
आणि ही जर पात जमिनीपासून जर का वेणी व्हायला लागली तर निश्चितपणे ही मान कांदा- लांब न होता कांद्याची लवकर गाठ मोठी हो, होईल. कांदा तुम्ही लवकर अनुभवी शेतकरी दरवर्षी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. आता साधारणपणे आपण 1-1.5 वाजता हे शूटिंग हो, करतो, उन्हाच्या पायाच्यामध्ये तर ही पात थोडीशी उन्हाच्या त्रासामुळे वाकलेली आहे. नॉर्मली हे झालेली सकाळी कसा दिसतो प्लॉट? एकदम फ्रेश पार, एकदम कडकपणा असं झालं. एकदम फ्रेश आणि कडक असा सरळ सरळ पान. हेच प्लॉट ज्यांनी एवन सॉइल बुस्टर नाही सोडलेलं प्लॉट मध्ये पूर्णतः पिवळखी आहे आणि हा आता पूर्ण प्लॉट ह्या टायमाला आता आपण पाहतोय हा प्लॉट आणि प्लॉट मध्ये 100% फरक नक्की हा म्हणजे जाणवला. गावामध्ये तुमच्या ह्या सगळ्या प्लॉट बघायला मी असं ऐकलं की हो. अनेक लोक हो येतात. आलेले काय विचारतात शेतकरी तुम्हाला? काय तुम्ही काय सोडलंय, काय केलं बा, कशामुळे असा प्रकार झालाय? तर आम्ही एकच सांगितलं त्यांना एवन सॉइल बुस्टर आपण हे सोडलेलं याच्यामध्ये. याच्या अगोदर हा प्लॉट बघायसारखा नव्हता. त्यानंतर 5व्या दिवशी याचा रिझल्ट आम्हाला या ठिकाणी जाणवला हा. आणि आम्ही हा रिझल्ट समोर दाखवला पूर्ण. आता हे रिझल्ट जर मोजायचं आहे तर पहिला रिझल्ट आपल्याला आला काळोखी. जे करपलेली पानं होती ती खाली दिसतात, नवीन पानं बिगर याची करप्याची येतात. फ्रेश पाहणार. हा. दुसरी गोष्ट वाढ ही फार पण नाही, संतुलित वाढ आहे. जी पात जी होती ती रुंदपणा पात तिला आणि कडक ही जी पात दिसते, हा आवाज येतोय कडक कडक. हा. रुंद पात झालेली अशी. म्हणजे ही कडक जी पात आहे याचं गणित असं आहे की ही करप्याला कमी बळी पडते. बळी पडते, बरोबर. मग पात रुंद झालेली आहे, लांब झालेली आहे, वेणी वाढलेली आहे, कांद्यामध्ये काळोखी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर आपण याच्यामध्ये पांढऱ्या मुळांची संख्या सुद्धा हो, खूप चांगल्या भरपूर प्रमाणामध्ये प्रमाणात वाढलेली. वाढलेली आहे. आपण काय करूयात, एक कांद्याचं पीक जे आहे ना एक घेऊयात वरती आणि हे बघूयात. तर हे आपल्याला इथं सरळ सरळ दिसतंय की पांढरी मुळं जी येते ही लांब लचक याच्यामध्ये. आणि जुनी मुळं याच्यामध्ये हा. बघा हे. आता ही दुसरी गोष्ट, ही जर जुनी मुळं पाहिली याच्यामध्ये कुजलेली मुळं दिसतात आणि ही नवीन मुळं जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं फ्रेश मध्ये. आणि जर आपण पाहिलं तर याच्या पाथींच्या ज्या संख्येचं जर आपण गणित पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ही करपलेली पात वेगळी. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, हा जो कांदा आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला दिसतोय. आणि मग मला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजून सांगायचे की शेतीमध्ये फार खर्च केला आणि फार मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा वापर केला, खूप साऱ्या गोष्टी वापरल्या म्हणजे पीक चांगले येते अशातला काही भाग नाही. विशाल साहेब, गेल्या वर्षी पण तुम्ही इथं कांदा पेरला, कांदा लावला होता नक्कीच. तर ह्याच वेळेपर्यंत किती फवारण्या, किती दिवसाचा कांदा प्लॉट आहे हा 45 दिवसाचा प्लॉट आहे. हा? तर आतापर्यंत कमीत कमी 6 फवारण्या या ठिकाणी झाल्या होत्या मागच्या वर्षी. ह्या वर्षी किती फवार? ह्या वर्षी तिसरी फवारणी म्हणजे आता घ्यायची या ठिकाणी. हा. 2 फवारण्या आपण झालेल्या आहे. तिसरी आपली शॅम्पू म्हणजे दुसरी आता गोष्ट, पाऊस किती येतो इथं? पाऊस या ठिकाणी फक्त आजच या ठिकाणी पाऊस नाही झाला, नाही तर कंटिन्यू 8-15 दिवस झालेले कंटिन्यू या ठिकाणी पाऊस चालू म्हणजे आहे. अतिशय चॅलेंजिंग वातावरणामध्ये जर हा प्लॉट बघितला तर हिरवागार व्यवस्थित वाढ झालेला प्लॉट बघितला. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पावती आहे कृषी उद्योजक भारतची, की प्रसन्न शेतकऱ्यांचे चेहरे, कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन देणारा आपलं जे काही तंत्रज्ञान आहे, कृषी उद्योजक भारतचा सल्ला आहे, हा गेल्या 3 वर्षात हजारो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. आणि मग जर का तुमच्याही शेतामध्ये असाच अप्रतिम रिझल्ट घ्यायचा असेल, तुमच्याही शेतामध्ये असाच कमी खर्चातला कांदा, कमी खर्चातलं पीक जर घ्यायचं असेल तर कृषी उद्योजक भारतचा सल्ला अवश्य घ्या. आणि म्हणूनच आम्ही येतोय तुमच्या बांधावर, तुमच्या शेतावर, तुमच्या शेतातला खर्च कमी करून तुमचं अधिक उत्पादन घ्यायला. नमस्कार.